भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रात घराणेशाहीचा मुद्दा हाच ऐरणीवर होता। एकीकडे धानोरकरांची घराणेशाही व दुसरीकडे देवतळे यांची घराणेशाही या मुद्द्यावरच मतदारसंघात अन्य उमेदवारांकडून आग पाखड केल्या गेली। मात्र या सर्व विषयाला बगल देत भद्रावती वरोरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शेवटी आपला विश्वास घराणेशाहीवरच दाखवून भाजपचे उमेदवार करण देवतळे या नवख्या उमेदवारावर विश्वास टाकून त्यांना प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठविले। देवतळे यांच्या घराण्याचा राजकीय वारसा बघता भाजपने ऐनवेळी खेळी करून देवतळे घराण्यातील करण देवतळे यांना आपली उमेदवारी दिली। त्याबरोबरच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा अनेक विरोध डावलून आपले बंधू प्रवीण काकडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी दिली। या दोन्ही उमेदवारामुळे मतदार क्षेत्रातील घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच तापला होता। घराणेशाहीच्या विरोधात बंड थोपटून शिवसेनेचे मुकेश जीवतोडे हे निवडणुकीच्या मैदानात लढण्यासाठी सज्ज झाले। क्षेत्रातील मतदार घराणेशाहीला विरोध करून अन्य उमेदवारांना प्राथमिकता देईल असे प्रारंभी वाटले होते। मात्र मतदारांनी पुन्हा एकदा घराणेशाहीवरच विश्वास टाकून त्यातल्या त्यात धडाडीचे उमेदवार करण देवतळे यांच्यावरच विश्वास टाकला। या निमित्ताने पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा मोठा प्रभाव असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। मात्र या भाऊगर्दीत आघाडीचे बंडखोर उमेदवार मुकेश जीवतोडे यांनी तब्बल 49,720 एवढी मते घेऊन घराणेशाहीला छेद देण्याचा अयशस्वी का होईना पण प्रामाणिक प्रयत्न केला। या निवडणुकीत त्यांची मेहनत व लोकप्रियता कोणीच विसरू शकत नाही। भद्रावती वरोरा विधानसभेच्या इतिहासात आजपर्यंत सर्वाधिक मते घेण्याची नोंद मुकेश जीवतोडे यांच्या खात्यात जमा झालेली आहे। त्यामुळे त्यांचे राजकीय भविष्य अत्यंत उज्ज्वल असल्याचे राजकीय जाणकारांमध्ये मानले जाते। राजकीय वारसा हा घराण्याच्या रक्तात उतरतो असे म्हणतात। त्यामुळे नवख्या करण देवतळे यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकला हे समजण्यास वाव आहे। या उलट घराणेशाहीचा चेहरा दाखविण्यात खासदार प्रतिभा धानोरकर या अपयशी ठरल्या। अन्यथा चित्र काही वेगळेच असते। मात्र ते काहीही असो, शेवटी क्षेत्रातील मतदारांनी आपला विश्वास केवळ घराणेशाहीवरच असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे।